नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, हिंदू धर्मामध्ये महिलांच्या सणांना विशेष महत्त्व आहे. विशेषतः सुवासिनी या अत्यंत मनोभावे काही सण साजरे करतात. वटसावित्री किंवा वटपौर्णिमा हा त्यापैकीच एक महत्त्वाचा सण आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्री पूजा केली जाते हे तर आपण सगळेच जाणतो. परंतु तुम्हाला वटसावित्रीची खरी कथा माहीत आहे का? तर आजच्या व्हिडिओत आपण हीच कथा जाणून घेऊया. मित्रहो, वटसावित्रीची कथा आहे भद्र देशाची. या देशाचा राजा होता अश्वपती. त्याला एक कन्या होती जिचे नाव होते सावित्री. ती रूपसंपन्न आणि सद्गुणी अशी मुलगी होती. तिचे लग्नाचे वय झाले. त्यावेळी राजाने तिला तिच्या इच्छेप्रमाणे पती निवडण्याची मुभा दिली. तिला इच्छेप्रमाणे पती निवडण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्रास निवडून त्याच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले. सत्यवानाचा पिता हा अंध आणि राज्यभ्रष्ट होता. म्हणूनच आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत होता. सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुष्य आहे हे देवऋषी नारदांना ठाऊक होते. म्हणून राजा अश्वपती आणि नारद मुनीने तिला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. परंतु सावित्रीने मात्र त्यास नकार दिला. तिने सांगितले की मी ज्याला मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही, असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यानंतर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला. त्यावेळी सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. कारण हा दिवस सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता हे तिला नारद मुनीने आधीच सांगितलेले होते आणि ते तिला ठाऊकही होते. नेहमीप्रमाणे लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली. त्यावेळी वडाच्या झाडाखाली तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. त्याच क्षणी तिथे साक्षात यम सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आले. सावित्रीने यमाला ओळखले व नम्रपणे नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण हरून ज्यावेळी यमदेव जाण्यास निघाले त्यावेळी सावित्री त्यांच्या मागे मागे जाऊ लागली. यमदेवाने सावित्रीची समजूत घातली. तिला माघारी जाण्यास सांगितले. पण त्यावेळी सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्य यासंबंधी सुसंबंध व विद्वत्तापूर्ण विवेचन केले. तिच्या वाक्चातुर्याने यम प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला 4 वर देऊ केले. तेव्हा सावित्रीने त्यांच्याकडून पहिल्या वराने सासऱ्याला दृष्टी, दुसऱ्या वराने राज्यप्राप्ती, तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने तिने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचाही उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणामुळे ती अजरामर झाली. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचे हे महत्त्व लक्षात घेऊन वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वडाच्या झाडाखाली प्राण गेलेल्या सत्यवानाला परत आणण्यासाठी यमालाही आपला निर्णय बदलावा लागला. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणूनच वटपौर्णिमा साजरी केली जाते. तर मित्र, ही होती वटपौर्णिमेनिमित्त वटसावित्रीची कथा. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री